हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. आणि हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 15वं व्हिडिओ लेक्चर. आणि या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आणि किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तर या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं. या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड पाहिली होती. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रिंग ॲट इट्स सेंटर, बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमी सर्कल, क्वाड्रंटल रिंग, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड ऑफ रॉड, बरोबर आहे. हो, तर ते व्हिडिओ लेक्चर्स पाहिल्यानंतर या व्हिडिओ लेक्चरवर या. हा एकदम थिअरॉटिकल टॉपिक आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकदम थिअरॉटिकल टॉपिक आहे. म्हणजे या काय असतात, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा लाईन्स ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंट नसतात. तर हा एक इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. इमॅजिनरी कॉन्सेप्ट, ठीक आहे, एकदम थिअरॉटिकल. म्हणजे काय, एक मनानं सुचलेली एक कल्पना आहे, एक गोष्ट आहे थोडक्यात, ठीक आहे. तर चला तर मग स्टार्ट करू. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. तर मायकेल फॅराडे यांनी इंट्रोड्यूस केला हा जो कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा. हा कोणी इंट्रोड्यूस केला? मायकेल फॅराडे इंट्रोड्यूस्ड द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. he represented electric field pictorially for first time म्हणजे पहिल्यांदा मायकेल फॅराडे, त्यांना एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट पण म्हणतात, कारण ते जे काही शिकले ते सगळं एक्सपेरिमेंट मधून शिकले होते. असं फॉर्मल एज्युकेशन त्यांना डिग्री म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री जसं BTech, MTech, PhD वगैरे असतं ना, त्या टाईपचं त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं. त्यांची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मला माहीत असेल स्टोरी, माहिती आहे का? नाही, शॉर्टकटमध्ये सांगतो. मायकेल फॅराडे हे खूप गरीब होते. आणि ते लहान असताना, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या जवळपास असताना, त्यांचं एज असताना ते एका याच्यामध्ये काम करायचे. कशामध्ये? बुकचं जे दुकान असतं ना, रद्दीचं दुकान, त्या रद्दीच्या दुकानामध्ये काम करायचे. आणि ते रद्दीचे दुकान काम करत असताना काय झालं, त्यांना सायन्सचे जे बुक्स असतात ते सायन्सचे बुक्स त्यांनी सहज चाळायला सुरुवात केली. आणि त्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आला. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक्सपेरिमेंट्स करायला सुरुवात केली. आणि असं करत मग त्यांनी सायन्समध्ये इंटरेस्ट घेत त्यांनी पुढं डेव्हलपमेंट केली. नंतर त्यांना रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली. तिथंच ते असिस्टंट म्हणून काम करत असताना त्यांनी एक्सपेरिमेंट्स केले आणि ते खूप मोठे सायंटिस्ट झाले, ठीक आहे, फिजिसिस्ट झाले. तर त्यांनीच हा कॉन्सेप्ट दिला आहे मायकेल फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. 10th ला पण होते बघा, आठवत आहे का? हां, फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, बरोबर आहे. हां, तर तेच फॅराडे हे बघा, त्यांनीच काय केलं, पहिल्यांदा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा कॉन्सेप्ट दिला. दिसतंय का हो सुरू आहे व्हिडिओ? बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ लेक्चर शूट होत आहे, त्याच्यामुळं चेक करावं लागतं अधूनमधून की व्हिडिओ सुरू आहे का नाही. नाहीतर मी बोलत राहायचो आणि व्हिडिओ बंद पडलेला असायचा. चला बघा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. समजा हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर या पॉझिटिव्ह चार्ज पासून त्यांनी इलेक्ट्रिक फील्ड्स दाखवल्या. हे अशा दाखवल्या. समजा हा आहे ॲरोने दाखवल्या. आणि ॲरोची लेंथ त्यांनी वरच्यावर काय केली, वरच्यावर त्यांनी कमी करत नेली. आणि सांगितलं की हा जो ॲरो आहे, या ॲरोची जी डायरेक्शन आहे ती काय दाखवते, ॲरोची डायरेक्शन दाखवते इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. आणि ॲरोची लेंथ काय दाखवते, त्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. असं, ठीक आहे. या प्रकारे त्यांनी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला रिप्रेझेंट केलं, ठीक आहे. हे लिहून घ्या, मला मोडायचे, ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला मोडू. आता बघा त्यांनी कसं रिप्रेझेंट केलं. हे असं सोबत काढा, माझ्यासोबत काढा. बरं, ही पहिली लाईन थोडीशी मोठी काढायची, त्याच्यानंतर पुढची लाईन्स त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्या पुढची लाईन त्याच्यापेक्षा छोटी. हे असं या टाईपमध्ये त्यांनी इलेक्ट्रिक फील्डला रिप्रेझेंट केलं.
इलेक्ट्रिक फील्डला रिप्रेझेंट केलं. ठीक आहे, ही मोठी काढायची पहिली, पुढची त्याच्यापेक्षा छोटी, पुढची त्याच्यापेक्षा छोटी. इकडे बघा, इकडली इलेक्ट्रिक फील्ड लाईन छोटी, पुढची त्याच्यापेक्षा छोटी आणि शेवटची सगळ्यात छोटी. असं या टाईपमध्ये त्यांनी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना रिप्रेझेंट केलं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या स्वरूपात अशा प्रकारे रिप्रेझेंट केली. ठीक आहे, याच्यामध्ये काय दाखवायले तर लिहायचं द डायरेक्शन ऑफ arrow, the direction of arrow indicates the, दिसतंय ना, the direction of arrow indicates the direction of electric field, indicates the direction of electric field. arrow ची डायरेक्शन काय दाखवणार, indicates the direction of electric field, indicates the direction of electric field. आणि the length of arrow indicates the magnitude of electric field or electric field intensity, indicates the direction of magnitude of electric field, magnitude of छिछी खान. हां, आता ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड समजलं. नंतर काय झालं, नंतर याच्यामध्येच थोडंसं ॲडव्हान्समेंट करून थोडं वेगळ्या प्रकारे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सना रिप्रेझेंट केलं गेलं. ठीक आहे, हे नोट करून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला बघा, आता याला पुढं थोडंसं वेगळ्या प्रकारे इंडिकेट केलं गेलं. म्हणजे समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असेल, त्याला एकाच ॲरोनं इंडिकेट करण्यात आलं. एकच ॲरोची डायरेक्शन अशी, एकच ॲरो अशी या टाईपमध्ये. आता इथं बघा, इथं काय झालं, इथं काय होतं याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सेम पहिल्यासारखं, पहिल्या वेळेस जे सांगितलं मायकेल फॅराडेनी सेम तेच, पण नोटेशन थोडंसं चेंज केलं. काय चेंज केलं, द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ direction of arrow indicates the direction of electric field. तेच लिहा, the direction of arrow indicates the direction of electric field. आणि the density of electric field, the density of lines of force, density of electric lines of force, the density of electric lines of force, the density of electric lines of force indicates the direction, indicates the magnitude of electric field, किंवा electric field intensity. ठीक आहे, indicates direction of magnitude of electric field or electric field intensity. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? लिहिलं? चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता पुढे बघा, इलेक्ट्रिक फील्ड जी असते, पॉइंट चार्जची इलेक्ट्रिक फील्ड काय असते, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज किती असते, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज किती असते, k/r². बघितलंय, k/r², वेअर k इज कॉन्स्टंट and k is काय, कॉन्स्टंट 1/4πε0. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज किती असते, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज किती असते, E इज इक्वल टू kq/r². समजा हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथून r डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड काढायची आपल्याला. या पॉइंटला P पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काढायची, O पॉइंटला चार्ज ठेवलेला आहे Q, समजा प्लस Q. तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते, अशी असते, अवे फ्रॉम चार्ज, कारण हा चार्ज पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर टुवर्ड्स चार्ज. E इक्वल टू kq/r², म्हणजेच E इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r². E इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r², असं असतं. आता जी डायग्राम काढली होती आपण, कोणती,
ह्याच्यामध्ये जसं आपण दूर जाऊ तसं काय होतंय, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय होते, सॉरी इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड काय होते, कमी होते. आता बघा तुम्हीच बघा, इथं काय होईल, इथं एवढाच एरिया घेतला आपण, एवढा एरिया, तर किती लाईन्स ऑफ फोर्स यायला लागल्यात, ठीक आहे इथपर्यंत घेऊ, ठीक आहे. एवढा एरिया घेतला आपण, तर किती लाईन्स ऑफ फोर्स यायला लागल्या, 3. एवढाच एरिया मी पुढं इथं घेतला, या ठिकाणी घेतला, तर किती यायला लागले, एकच लाईन्स ऑफ फोर्स यायला लागली. म्हणजे जसं तुम्ही पुढे जाता, समजा पुढं एवढाच एरिया घेतला, इकडे घेतला पुढं, तर किती लाईन्स ऑफ फोर्स यायला लागले, एकही नाही. कळले. तर एरियाचं सेम असेल, हा एरिया सेम घेतला, सेम एरियामधून काय व्हायला लागले, ज्यावेळेस चार्जच्या जवळ आपण एरिया घेतला तर जास्त इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास व्हायला लागला. आणि तोच एरिया आपण दूर घेतला, तर काय व्हायला लागलं, कमी लाईन्स ऑफ फोर्स पास व्हायला लागलं. ठीक आहे, कमी लाईन्स ऑफ फोर्स, समजा इथे घेतला तेवढाच एरिया, तर काय व्हायला, कमी लाईन्स ऑफ फोर्स पास व्हायला लागली. एकही लाईन ऑफ फोर्स पास होत नाही, म्हणजे इथे इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय, निग्लिजिबल आहे, 0 आहे जवळपास. कळले. तर इथं दाखवले, पण हे सगळ्या डायरेक्शनला, पॉईंट 4 पासून सगळ्याच डायरेक्शन्सला इलेक्ट्रिक फील्ड काय होत असते, इलेक्ट्रिक फील्ड निघत असते, बाहेर पडत असते. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स सगळ्या डायरेक्शनला बाहेर पडत असतात. काही ना काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतील, एका दुसरी. पण इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी कशाशी प्रोपोर्शनल असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द एरिया ऑफ सरफेस परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, ते बघायचं आपल्याला, प्रॉपर्टीमध्ये येणारच आहे ते. ठीक आहे, लोड घेऊ नका, काय सांगायला मस्त काहीच करणार गेले आहे की नाही. चला येणार आहे पुढे ते. आता बघायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. काय बघायचं आहे, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. हे लिहून घ्या एवढं. चला लिहिला, पुढे बघा, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय करायचं आता बघायचंय, प्रॉपर्टीज, यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या. ठीक आहे, तर बघा, पहिली प्रॉपर्टी, दे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, पहिल्यांदा पूर्ण लिहितो, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स और इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स originate from कुठून ओरिजिनेट होतात, originate from positive charge or body or object and terminate on negative charge or body or object. ठीक आहे, म्हणजे कसं, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, समजा इथून इलेक्ट्रिक फील्ड निघाली, इकडे गेली, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स निघाली, इकडे कुठे जाणार, टर्मिनेट कुठे होणार, निगेटिव्ह चार्ज वरती. ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट ऑन नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, हा चला, पहिला पॉईंट कळला, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठे निघते, पॉझिटिव्ह पासून, एंड कुठे होते, निगेटिव्ह चार्ज वरती. ठीक आहे, पॉझिटिव्ह वर निघाली आणि संपते कुठं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट ऑन नेगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. गेला, समजला, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्ज पासून निघते आणि निगेटिव्ह चार्ज वरती संपते. ठीक आहे, कळलं. ओके, चला लिहून घ्या, पटकन लिहून घ्या बरं. दिसतंय ना क्लिअर, व्हिडिओ सुरू आहे ना, हा हो सुरू आहे, एकदम सुरू आहे, व्यवस्थित दिसतंय. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स और इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स ओरिजिनेट फ्रॉम पॉजिटिव चार्ज और ऑब्जेक्ट एंड टर्मिनेट ऑन नेगेटिव चार्ज और बॉडी. ओके, थोडंसं अंधुक दिसतंय ना, ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित करू आपण तेव्हा. ओके, ठीक आहे, चला पुढे बघा. सेकंड पॉईंट, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स दे, आता दे म्हणू, दे म्हणजे कोण, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स और इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स. दे, त्यांच्याबद्दल दे वापरले. ठीक आहे, दे आर परपेंडिक्युलर टू द surface of conductor from which
from which they originate or terminate म्हणजे काय तर हा जो समजा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यापासून निघाली लाईन निघाली तर हा जो अँगल तयार होतो तो किती होतो 90 डिग्रीचा. आता इथं अँगल 90 डिग्रीचा दिसत नाही पण इथं पण अँगल किती आहे 90 डिग्रीचाच अँगल असतो. ठीक आहे, इथं पण अँगल 90 डिग्रीचा असतो, इथं पण अँगल 90चाच असतो. 90 हा पोरांना 90 म्हणलं की दुसरं तर आठवत असेल का नाही. चला बघा, हे पॉझिटिव्ह चार्ज पासून निघाले आणि निगेटिव्ह चार्ज वरती येऊन टर्मिनेट झाली तर हे हा अँगल काय असतो 90 डिग्री असतो. ठीक आहे, म्हणजे कंडक्टरवरून निघाल. समजा हा कंडक्टर आहे, कंडक्टर टेन रिंगला नाही कंडक्टर, हे पॉझिटिव्ह चार्ज पासून असं स्ट्रेट निघणार, एकदम स्ट्रेट, म्हणजे हे परपेंडिक्युलर निघणार. परपेंडिक्युलर समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज येते. समजा हे निगेटिव्ह चार्ज आहे तर इथं पॉझिटिव्ह परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये काय होणार टर्मिनेट होणार. काय रे हां, तर सेकंड पॉईंट आहे हा की दे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर परपेंडिक्युलर टू द surface or charge from which they originate or on which they terminate. This is तो लिहा on which they terminate or on which they terminate. ठीक आहे, कळलं. सेकंड पॉईंट झाला. आता थर्ड पॉईंट बघायचा आहे. लिहिला का? फर्स्ट पॉईंट लिहिला, सेकंड पॉईंट लिहिला. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला पटकन लिहा. लिहा. ओके, चला थर्ड पॉइंट लिहितो मी तर. दे नेवर इंटरसेक्ट इच अदर. किंवा हे झालं पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट. दे नेवर इंटरसेक्ट each other. म्हणजे काय, हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. समजा हे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथून निघाली तर हे असं अशी लाईन जाणार नाही. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज ही लाईन अशी इंटरसेक्ट होणार नाही, इथं असं इंटरसेक्ट होणार नाही. ठीक आहे, तर ते कसे, हे चुकीचे डायग्राम. बरोबर कशी आहे मग, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, इथून निघाली सरळ निगेटिव्ह चार्ज वरती, इथून निघाली सरळ निगेटिव्ह चार्ज, इथून निघाली सरळ निगेटिव्ह चार्ज वरती. असे दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट नाहीत होणार. ठीक आहे, दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट नाहीत होणार, अशा इंटरसेक्ट नाहीत होणार लाईन्स. हे असं या ठिकाणी इंटरसेक्ट नाहीत होणार. का इंटरसेक्ट होऊ शकत नाही त्याचं कारण पण येणार आहे, पुढची प्रॉपर्टी येणार आहे त्याच्यामध्ये त्याचं कारण येणार आहे. ठीक आहे, हे कळलं का. पण दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. त्या दोन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाहीत. ओके, चला पुढचा पॉइंट. दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. त्याच्यानंतर दे नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. त्यानंतर बघा, दे डू नॉट टर्मिनेट इन स्पेस. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स निघाली, हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथून निघाली तर इकडं निगेटिव्ह चार्ज खूप दूर आहे, समजा इथं आहे कुठतरी. ठीक आहे, खूप दूर आहे. मग ही जी निगेटिव्ह इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ती स्पेसमध्येच कुठेतरी टर्मिनेट होईल, इथं संपायली असं नाही होत. ही पूर्ण या निगेटिव्ह चार्ज पर्यंत जाईल. ठीक आहे, ती काय होईल, जरी चार्ज दूर असला तरी ती काय होईल त्या निगेटिव्ह चार्ज पर्यंत जाईल, किंवा दुसरा जर चार्ज असेल जवळपास तर त्या निगेटिव्ह चार्ज वरती जाऊनच टर्मिनेट होईल. म्हणजे स्पेसमध्ये कुठंच टर्मिनेट होणार नाही. ओके, हां, दे डू नॉट टर्मिनेट इन स्पेस. स्पेस म्हणजे मोकळी जागा असते ना. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं स्पेस. तेवढं कळतंय आता, कॉमन सेन्स आहे तेवढं. आता 12वी लेक्चर तुम्हाला कळायलाच पाहिजे आणि कळतच मला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्ज करून निघाली तर निगेटिव्ह चार्जवर जाऊन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय होते टर्मिनेट होते, मध्येच कुठेही टर्मिनेट होत नाही. ठीक आहे, चला पुढचा पॉईंट आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बघा, द intensity of electric field is directly proportional
is directly proportional to the number of lines of force, number of electric lines of force, number of माझ्यासोबत लिहा, number of electric lines of force passing through area of surface kept perpendicular to the electric field, ठीक है. The intensity of electric field is directly proportional to the number of electric field lines, ठीक आहे. intensity of electric field म्हणजे थोडक्यात E बार म्हणून त्याला आपण is directly proportional to the N number of electric field lines. N म्हणजे काय, number of electric field lines. तर इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ही number of electric field lines ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. पण कशी, passing through area of surface kept perpendicular, हे इम्पॉर्टंट आहे, kept perpendicular to the electric field, म्हणजे समजा इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन ही आहे, ही समजा इलेक्ट्रिक फील्ड आहे, 4 बोट म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, ते पॅरलल आहे, ठीक आहे. हे बोट आता इलेक्ट्रिक फील्ड अशी जायला लागली. आता इथं असा एक सरफेस ठेवलेला आहे, इथं असा एक सरफेस ठेवला, समजा हा एक सरफेस आहे, हा जो आहे ना हा सरफेस आहे, असा ठेवलाय, असा इलेक्ट्रिक फील्ड अशी जायला लागली, ठीक आहे. तर याला परपेंडिक्युलर, या इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर जेवढा काही लाईन्स ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतील तेवढ्या त्या नंबर ऑफ लाईन्सला इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय असते त्या ठिकाणच्या. आता या ठिकाणी एवढ्या नंबर ऑफ लाईन्स फोर्स पास व्हायला लागलं, पुढे अजून वेगळ्या नंबर ऑफ लाईन्स पास होतील, त्याच्या पुढे अजून वेगळ्या नंबर ऑफ लाईन्स पास होतील, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नंबर ऑफ लाईन्स पास होतील. जसं चार्ज पासून आपण दूर जाऊ तसं कमी नंबर ऑफ लाईन्स सेम एरियामधून पास होतील. म्हणजे 1 क्यूबिक सेंटीमीटर एरिया घेतला, इथं 1 क्यूबिक सेंटीमीटर एरिया घेतला, इथं 1 क्यूबिक सेंटीमीटर घेतला, इथं 1 क्यूबिक सेंटीमीटर घेतला, तर जो समजा चार्ज इकडे तर इथं इंटेन्सिटी जास्त असेल, इकडे इंटेन्सिटी कमी होईल, इकडे इंटेन्सिटी अजून कमी होईल, पुढे इंटेन्सिटी अजून कमी होईल. कळले? कारण नंबर ऑफ लाईन्स ज्या पास व्हायला लागल्या त्या वरचेवर कमी होत जातील, कमी होत जातील, आणि म्हणून काय होईल, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड रिड्युसेस ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम द चार्ज, ठीक आहे, ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम द चार्ज, अँड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू एरिया ऑफ सरफेस परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड. ओके, चला पुढचा पॉइंट आहे, दिसतंय ना, व्हिडिओ सुरू आहे ना, ओके. चला पुढचा पॉइंट आहे द इंटेन्सिटी, सॉरी याच्यावरून पॉइंट काढू पुढचा 6वा, ठीक आहे. द इलेक्ट्रिक दे आर crowded in a region of large intensity. They are crowded in a region of large intensity. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी जास्त आहे त्या ठिकाणी लाईन्स कशा असतील, क्राउडेड असतील. हे सिम्पल कळते ना, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतील, क्राउडेड असतील. क्राउडेड म्हणजे गर्दी केलेली असतील, दाटीवाटी नसतील, ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी दे आर वाइडली spaced in a region of small intensity, ज्या ठिकाणी इंटेन्सिटी कमी आहे त्या ठिकाणी ते खूप दूर असतील, त्या ठिकाणी ते काय असतील, एक इथं. आता हे सांगायला लागलोय, ते चार्ज खूप छोटा असतो आणि इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी चार्ज खूप छोटा आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हा इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे, अगोदर सांगितले. हे सगळं काय मनगणन कहाणी आहे, सगळी मनगणन कहाणी आहे, ह्याच्यामध्ये काही खरं नाही. पण आपल्याला थिओरिटिकल कॉन्सेप्ट यूज करून आपल्याला जे प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन्स दिसतात ते एक्सप्लेन करायचे असतात, म्हणून ह्या अशा थिअरीज मांडलेल्या असतात, ठीक आहे. या सायंटिस्टच्या दिमागाच्या कुरापतीत निघले, सायंटिस्टच्या दिमागाच्या कुरापतीत या सगळ्या. चला बघा, या 2 पॉईंट समजून सांगतो. बघा, समजा या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड पॉईंट पी आहे, या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी जास्त आहे, ठीक आहे, किंवा या एरियामध्ये
या एरियामध्ये इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी जास्त आहे समजा, तर इथून नंबर ऑफ लाईन्स कशा असतील, क्राऊडेड असतील. ह्या क्राऊडेड आहेत, ठीक आहे, क्राऊडेड आहेत अशा, हे क्राऊडेड आहेत, ठीक आहे. हे सरळच असं काही नाही, कर्वड पण असू शकतात, ठीक आहे. हे कर्व दाखवलेत मी इथं, सरळ कर्वड सुद्धा असू शकतात, ठीक आहे. सिम्प्लिसिटीसाठी तसं दाखवले. आणि समजा स्मॉल इंटेन्सिटी आहे तर त्या अशा वाईडली स्पेस्ड असतील, ठीक आहे. कशा असतील, वाईडली स्पेस्ड, अशा दूर दूर असतील, कळले. क्राऊडेड, हे क्राऊडेड आहेत आणि समजा हे क्राऊडेड इथं आहेत आणि वाईडली स्पेस्ड हे इथं आहेत. कळलं का? ओके, चला पुढचा पॉइंट. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा दे आर, किंवा असं लिहा, अगोदर मला लिहू द्या नंतर तुम्ही लिहा, पण त्यांचं सारखं चुकायला लागलं आमचं. चला, in a region of uniform electric field, they are म्हणजे electric lines of force, they are straight, parallel and equispaced, म्हणजे इक्वल डिस्टन्सवर असतात. समजा इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी या एरियामध्ये कशी आहे, युनिफॉर्म आहे, या एरियामध्ये युनिफॉर्म आहे, तर त्या कशा असतात, स्ट्रेट असतात, पॅरलल असतात आणि इक्वली स्पेस्ड असतात. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ए या पॉईंटला, समजा हा पॉईंट इथं बी आहे, हा इथं पॉईंट सी आहे, हा इथं पॉईंट डी आहे, तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात, इक्वली स्पेस्ड आहेत, ठीक आहे. हे दोन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मधलं जे डिस्टन्स आहे, वरच्या दोन मधलं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं खालच्या दोन मधलं, तेवढंच खालच्या दोन मधलं. आता दाखवताना थोडंसं कमी जास्त झालेलं असेल, पण मी सांगायला लागलो, हे दोन मधलं डिस्टन्स असतं सेम असतं, त्या स्ट्रेट असतात, एकमेकांना पॅरलल असतात आणि त्या दोन लाईन्स मधलं डिस्टन्स असतं सेम असतं. दोन लाईन्स मधलं डिस्टन्स सेम असतं कधी, जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर. हे जसं इथं क्राऊडेड म्हणलं ना, तसं क्राऊडेड इथं असं पण असू शकतं बरं का. तर स्ट्रेट काढल्यात म्हणून असंच नाही, अशा पण असू शकतात, कर्वड पण असू शकतात, हा, या कर्वड पण असू शकतात. आणि इकडं पण हे इथं काढलंय, तर इथं या इलेक्ट्रिक फील्ड्स अशा पण असू शकतात, ठीक आहे, वाईडली स्पेस्ड अशा पण असू शकतात, कळले. हां, तर हा डिफरन्स आहे याच्यामध्ये, ठीक आहे. फक्त युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकांना पॅरलल असतात, स्ट्रेट असतात आणि इक्विस्पेस्ड म्हणजे समान अंतरावर असतात. कळलं? ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज करा, लिहून घ्या. चला लिहिलं. ओके, नेक्स्ट पॉईंट. 8 पॉईंट झाले. आता पुढचा पॉईंट घ्या, लिहून घेतला. चला पटपट लिहा. ओके, चला 9th पॉइंट. They do not pass through conductor. They do not pass through conductor, but can pass through insulator. हे म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कंडक्टर मधून पास होऊ शकत नाहीत, पण कशामधून पास होतात, इन्सुलेटर मधून पास होऊ शकतात. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशनला इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन इलेक्ट्रिक फील्ड inside a conductor is 0. म्हणजे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन म्हणतोय, हे इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर इज 0. कंडक्टरच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते, 0 असते. हे चुकीचं आहे. मग बरोबर काय, इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर 0. कधी, इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन, हे इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर इज 0. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर 0 असते. कधी, इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन मध्ये, हे इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस काय असतं, म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन आहे त्यावेळेस कंडक्टरच्या मधली इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. पण ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्यावेळेस मात्र इलेक्ट्रिक फील्ड 0 असत नाही.
म्हणून इथं इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन. ठीक आहे. चला पुढचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट, दे डू नॉट फॉर्म क्लोज्ड लूप. दे डू नॉट फॉर्म क्लोज्ड लूप म्हणजे असा क्लोज्ड लूप फॉर्म करत नाहीत. इथूनच निघाली आणि इथंच वापस यायला लागली. ठीक आहे. हे असं होत नाही, असं होत नाही. पॉझिटिव्ह चार्जवर निघाली तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कुठं जाते, निगेटिव्ह चार्जवर जाते, इथंच जाते. कळले. आणि हीच लाईन्स ऑफ फोर्स इथून निघून इकडे येते, असं होत नाही. कळले. एक तर पॉझिटिव्ह, आपण मगाशीच बघितलं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड टर्मिनेट ऑन निगेटिव्ह चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह मधून जायला लागली निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्ह कडून पुन्हा तीच पॉझिटिव्ह कडे यायला लागले, असं होत नाही. कळलं. हा, कन्फ्युजन नको, कन्फ्युजन नको. दे डू नॉट फॉर्म क्लोज्ड लूप. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट दिला, दे डू नॉट फॉर्म क्लोज्ड लूप. इथे काय लिहिलं, दे डू नॉट पास थ्रू कंडक्टर बट कॅन पास थ्रू insulator. At electrostatic condition, electric field inside a conductor is 0. Electric field inside a conductor is 0. बघा पुढचा पॉइंट हे लिहिला. चला आता इथे समजून घ्या. हा थोडासा पॉइंट समजायला डिफिकल्ट जाऊ शकतो. हे लिहून का पहिल्यांदा लिहिला. ओके. आता बघा इथं समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, याची मॅग्निट्यूड किती आहे, प्लस क्यूच आहे. समजा किती आहे, याची मॅग्निट्यूड प्लस क्यूच आहे, प्लस क्यू. ठीक आहे. आणि इकडं पण एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याची पण मॅग्निट्यूड प्लस क्यूच आहे, त्याची पण मॅग्निट्यूड काय प्लस क्यूच आहे. पण इथून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बघा किती काढायला लागलो मी. मोजा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून किती काढल्या. बघा या प्लस क्यू चार्ज पासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किती काढल्या, 4. किती काढल्या, 4. इथून किती काढल्या, 1 2 1 2 3 4 5 6 7 8, दुप्पट काढल्या. कळले. एखादा विद्यार्थी तिप्पट काढेल, म्हणजे एखाद्या इथं 4 काढल्या, एखाद्याने इथं 8 काढल्या, एखादा 16 काढेल, एखादा 12 काढेल, एखादा 16 काढेल, एखादा 20 काढेल. ठीक आहे. तर डिपेंड करतंय माणसाप्रमाणे नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डिपेंड करतं. पण ठीक आहे, पण याची जी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी असते ती कशाची प्रोपोर्शनल असते, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू एरिया परपेंडिक्युलर टू द इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. हा, तर याच्यावरून काय लिहिता येतं की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, असं करा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह म्हणल्यानंतर काय, त्या माणसानुसार बदलू शकतात. म्हणजे एकाला सांगितलं चार्ज प्लस क्यू दिला, किंवा समजा हे 1 कुलम आहे, खूप मोठा चार्ज झाला, 1 कुलमचा चार्ज आहे. ठीक आहे. 1 कुलम. याच्यापासून एका विद्यार्थ्याने किती काढल्या, 4 लाईन्स ऑफ फोर्स काढल्या. तेच 1 कुलम साठी दुसऱ्या विद्यार्थ्यानं 8 काढल्या, तिसऱ्यानं 12 काढल्या, चौथ्यानं 16 काढल्या, पाचव्यानं 20 काढल्या. ठीक आहे. असं करू शकतात. पण इलेक्ट्रिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे ती सगळ्यांसाठी सारखीच येईल, ठीक आहे. म्हणून काय म्हणलंय, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर सब्जेक्टिव्ह बट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज ऑब्जेक्टिव्ह. चला लिहून काढा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज ऑब्जेक्टिव्ह. झालं. ओके, समजायले. ओके. चला पुढचा पॉइंट हे झालं. किती 11वा पॉइंट. आता 12वा पॉइंट बघा. पुढचा 12 पटकन 15 पॉइंट आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर सिमेट्रिक. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर सिमेट्रिक. छी किती घाण अक्षर आहे. सर जरा चांगला अक्षर करा, आहे का नाही. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर सिमेट्रिक अबाउट अ लाईन joining two charges. About a line joining two charges. म्हणजे समजा हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा एक निगेटिव्ह चार्ज आहे, या दोन्हींना जॉईन करणारी स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. तर ही जी लाईन आहे या लाईनच्या भोवती समजा वरून जर एक इलेक्ट्रिक फील्ड अशी काढली तर खालून पण सेम तशीच काढावी लागते. ठीक आहे. अशीच वरून एक इलेक्ट्रिक फील्ड दुसरी अशी काढली तर खालून पण अशीच काढावी लागते. कळले. असं एक इथून एक इलेक्ट्रिक फील्ड इकडे काढली, इकडे गेली समजा,
इथून एक इलेक्ट्रिक फील्ड अशीच इकडे येणारी काढावं लागते असं. इथून एक इलेक्ट्रिक फील्ड अशी इकडे काढली निघणारी, इथून एक इलेक्ट्रिक फील्ड अशीच इकडे काढावी लागते. कळले? हे सिमेट्रिक पाहिजे. हे जे लाईन्स काढतो आपण या लाईन्स भोवती हे जे डिस्ट्रीब्युशन आहे, हे डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचं डिस्ट्रीब्युशन कसं पाहिजे? सिमेट्रिक पाहिजे. दोन्ही साईडला वर जसं डिस्ट्रीब्युशन आहे सेम तसंच सिमेट्रिक. म्हणजे इथून जर आपण घडी घातली आणि मुडपलं तर बरोबर मॅच झालं पाहिजे. या लाईन भोवती जर घडी घातली आणि हे असं जर खाली घेतलं तर ते बरोबर काय झालं पाहिजे? मॅच झालं पाहिजे. ठीक आहे, चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. लिहिला? ओके. चला खालचा पॉईंट मोड तुम्ही. The tangent drawn 13 point. The tangent drawn at any point. The tangent drawn at any point to the electric field line. To the electric field line. To the electric field line gives the direction of electric field, gives the direction of electric field at that point. म्हणजे काय? समजा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे. आता इथे एक पॉइंट आहे ए, इथे एक पॉइंट आहे बी, इथे एक पॉइंट आहे सी. मला या तीन ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काढायची. ए बी सी ला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काढायची आहे. तर कसं काढणार? या पॉइंटला टँजंट काढा. या पॉइंटला टँजंट समजा अशी आहे, या पॉइंटला टँजंट अशी आहे. ही झाली ए या पॉइंटची इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन. बी या पॉइंटला टँजंट काढा, ही झाली इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन अशी. सी या पॉइंटला डायरेक्शन काढा, सी या पॉइंटला टँजंट काढा, ही झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ई सी, ई बी आणि ई ए, ई बी, ई ए, ई बी, ई सी अँड सो ऑन. कळलं? ओके. चल pause the video and note it down. Pause the video and note it down. चला पुढचा पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट किती झाले? 12 13. ओके, हा मोडतो. 14th पॉइंट. नेक्स्ट पॉइंट 14th पॉइंट. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर रिपेल्ड. इलेक्ट्रिक किंवा दे आर रिपेल्ड असं करा शॉर्टकट मध्ये. दे आर रिपेल्ड बाय positive charge and attracted by negative charge. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्याला काय करणार? दूर ढकलणार. समजा इलेक्ट्रिक फील्ड यायला लागल्यात, पहिल्यांदा पॅरलल असं करत त्याला. दोन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, पॅरलल यायला लागल्यात. आता इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर काय करणार? हा चार्ज यांना रिपेल करणार. ते अशाच निघून जाणार, अशा निघून जाणार इकडे. ठीक आहे, कळले? आणि समजा दोन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत आणि इथं निगेटिव्ह चार्ज आला मध्ये जाताना. दोन इलेक्ट्रिक लाईन्सच्या मध्ये काय आला? एक निगेटिव्ह चार्ज आला. तर काय होणार? हा याला अट्रॅक्ट करणार, याला काय करणार? अट्रॅक्ट करणार असा. कळले? आणि समजा अजून एक घेतली तर ही अशी जाणार निघून. अजून एक करून घेतली ती अशी निघून जाणार इकडं. कळले? हे असे. आणि इथं काय होणार? हे असं निघून जाणार इकडं, असं निघून जाणार. ठीक आहे, कळलं? ओके. चल पुढचा पॉइंट. नेक्स्ट 15th पॉइंट. आता हा इम्पॉर्टंट आहे बघा क्वेश्चनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. नियर अँड फार फील्ड. The electric lines of force are symmetric about a charge or system of charges just a minute एकच मिनिट. चल बघा लक्ष द्या इकडे. नियर अँड फार फील्ड्स. द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर सिमेट्रिक अबाउट अ चार्ज और सिस्टम ऑफ चार्जेस. म्हणजे काय? समजा इथे एक चार्ज आहे, समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे एक चार्ज आहे, हा समजा हा एक निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे,
हा एक निगेटिव्ह चार्ज. आता अगोदर काय करू, सिस्टमसाठी बघू, चार्जसाठी बघू. चार्जसाठी इथून दोन चार्जेस घेऊ. इथे एक पॉझिटिव्ह चार्ज, इथे एक निगेटिव्ह चार्ज आहे. इथून एक इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स निघाली. समजा हे दोन चार्जेस जॉईन करू आपण. हे पॉईंट ह्या लाईननं जॉईन केले. अगोदर तर काय पाहिजे, या लाईनच्या भोवती ज्या इलेक्ट्रिक लाईनचा फोर्स निघालेला त्या सिमेट्रिक पाहिजे, बरोबर आहे. आता बघा, समजा याची मॅग्निट्यूड किती आहे, याची मॅग्निट्यूड आहे 2q प्लस 2q आणि याची मॅग्निट्यूड आहे q प्लस q, सॉरी मायनस q. आता बघा, ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या कशाची प्रोपोर्शनल पाहिजेत, चार्ज बघा, चार्ज जो आहे, इलेक्ट्रिक फील्ड जे आहे नंबर ऑफ लाईन्सची प्रोपोर्शनल असेल. आणि जेवढा चार्ज जास्त असेल तेवढी जास्त इलेक्ट्रिक फील्ड असेल. काय म्हणलं बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, बरोबर आहे. आणि नंबर ऑफ लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड कशाची प्रोपोर्शनल असेल, चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज. चार्जची पण डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल ना, E इज इक्वल टू काय असते, KQ बाय R स्क्वेअर, बरोबर आहे. जेवढा चार्ज जास्त असेल तेवढी इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल, मग तेवढा नंबर ऑफ फील्ड लाईन्स काय पाहिजेत, जास्त पाहिजे. ठीक आहे, तेवढा नंबर ऑफ फील्ड लाईन्स जास्त पाहिजे. मग याच्यामधून जेवढ्या फील्ड लाईन्स आपण काढू त्याच्यापेक्षा दुप्पट काय पाहिजेत, याच्यापासून काढले पाहिजे. म्हणजे आता समजा काय केलं, हे दोन चार्जेस जवळजवळ ठेवले, ह्यांच्यामधलं अंतर 1 सेंटीमीटर समजा. आणि दुरून एखादा या चार्जेसला दुरून एखादा व्यक्ती बघायला लागला तर त्याला काय दिसेल, हे असं नाही दिसणार. त्याला काय दिसेल, फक्त प्लस क्यू चार्ज दिसेल, नेट चार्ज प्लस क्यू मायनस क्यू. नेट चार्ज किती आहे, प्लस क्यू चार्ज आहे. नेट चार्ज किती आहे, प्लस क्यू आहे. ठीक आहे, असं. मग याला म्हणायचं फार फील्ड. आणि नियर फील्ड मध्ये पण ते बरोबर दिसलं पाहिजे आणि फार फील्ड मध्ये पण ते बरोबर दिसलं पाहिजे. म्हणजे समजा याच्यापासून जर चार्ज लाईन्स ऑफ फोर्स निघत असतील, समजा दोन लाईन्स ऑफ फोर्स निघाले याच्यापासून 4 निघाले, याच्यावरती किती टर्मिनेट व्हायला पाहिजे, याच्यावरती 4 टर्मिनेट व्हायला पाहिजे, बरोबर आहे. याच्यावरती 4 टर्मिनेट व्हायला पाहिजे. किंवा असं म्हणू आपण, इकडे बघा, समजा हे असं इकडे 2 गेल्या, याच्यापासून 2 काढू आपण. याच्यापासून किती काढू, 2 काढू. याच्यापासून 2, याच्यापासून 1, सॉरी इथून 2 निघाल्या, इथे 2 टर्मिनेट झाल्या. आता समजा एक इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे. आता दुसरी लाईन्स ऑफ फोर्स आहे, एक लाईन ऑफ फोर्स इकडे जायला लागली, एक लाईन ऑफ फोर्स इकडे जायला लागली. ठीक आहे, तर काय व्हायला पाहिजे, एक लाईन ऑफ फोर्स इकडे यायला पाहिजे, एक लाईन ऑफ फोर्स इकडून अशी यायला पाहिजे. एक मिनिट, सिमेट्रिक चार्जेसचं डिस्ट्रिब्युशन जे आहे ना ते सिमेट्रिक व्हायला पाहिजे, सिमेट्रिक दिसायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, हे 4 झाल्या, या काय झाल्या, 4 झाल्या. पण याच्यावर दुप्पट निघायला पाहिजेत. याच्यावर काय व्हायला पाहिजे, दुप्पट निघायला पाहिजे. कारण हा चार्ज जेवढा छोटा आहे ह्याच्यापेक्षा हा चार्ज दुप्पट मोठा आहे. म्हणजे काय, आता इथं बघा, इथून जर या 2 इलेक्ट्रिक फील्ड, 2 फोर्सेस, लाईन्स ऑफ फोर्सेस इकडे निघत असतील तर इकडे काय व्हायला पाहिजे. आता बघा, हे असं इकडे निघायला पाहिजे. एक लाईन्स ऑफ फोर्स इकडे जाईल आणि एक लाईन ऑफ फोर्स अशी इकडे जाईल, अशी इकडे जाईल. ठीक आहे, म्हणजे दुरून बघण्याला काय वाटेल, इकडून 4 निघायला लागल्यात आणि इकडे 4 टर्मिनेट, इकडून 4 इकडे 4 टर्मिनेट व्हायला लागले. ठीक आहे, इकडे 4 टर्मिनेट व्हायला लागले. ठीक आहे, किंवा म्हणजे सॉरी, दुरून बघण्याला काय वाटेल, इकडून बघा, इकडून प्लस क्यू चार्ज आहे, दुरून बघण्याला काय दिसेल, प्लस क्यू चार्ज दिसेल. आणि ज्या लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या व्यवस्थित दिसतील. कशा दिसतील, व्यवस्थित दिसतील. किंवा हे 2 काढून टाकू आपण, समजायला सोपं जाईल अजून. हे 2 काढून टाकू, मायनस क्यू. समजा इथून 2 निघाल्या, या 2 याच्यावर टर्मिनेट झाल्या, याच्यावर 2 टर्मिनेट व्हायला लागले समजा, आणि इथून 4 निघायला लागले. या 2 ज्या आहेत ह्या पण काढून टाका. या 2 इथं टर्मिनेट झाल्या आणि 2 ज्या निघणार आहेत त्या अशा इकडे निघायला लागल्या. कळले, ठीक आहे. जस्ट अ मिनिट, चला बघा, हे कळलं का. हे बघा, सिमेट्रिक आहे, इथं काय प्लस 2q, इथं मायनस क्यू चार्ज आहे. ठीक आहे, याच्यावर जेवढ्या टर्मिनेट होतील त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट काय व्हायला पाहिजे, याच्यापासून ओरिजिनेट व्हायला पाहिजे. ठीक आहे, इथून किती ओरिजिनेट झाल्या, 1 2. आता बघा, ही लाईन, ही एक सिमेट्रिक लाईन आहे, ही एक ओरिजिनेट झाली, त्याचा काय प्रश्न नाही. ही काय सिमेट्रिक लाईन ऑफ सिमेट्री ती, इकडून 2 ओरिजिनेट झाल्या, इकडून, तर हे इथून 2 ओरिजिनेट झाल्या, 2 टर्मिनेट झाल्या याच्यावरती. आता ह्या ज्या 2 ओरिजिनेट व्हायला लागल्यात, या काय झाल्या पाहिजेत. आता बघा, या 2 ओरिजिनेट झाल्यात, समजा इथून अजून 2, इथं काय झालं, समजा टर्मिनेट झाल्या. आता अजून सोपं, अजून जास्त नंबर ऑफ लाईन्स काढून आपण हे समजून सांगू. ठीक आहे, आता याच्यावर 4 टर्मिनेट झाल्या. आता काय व्हायला पाहिजे, याच्यावरून 8 निघायला पाहिजेत. बघा, याच्यावर 1 2 3 4 टर्मिनेट झाल्या, बरोबर आहे. ही लाईन ऑफ सिमेट्री, समजा ही लाईन ऑफ सिमेट्री आहे. ठीक आहे, 1 2 3 4 टर्मिनेट झाल्या त्याच्यावरती. मग याच्यापासून निघायला किती पाहिजेत, याची मॅग्निट्यूड क्यू आहे, याची मॅग्निट्यूड 2q आहे. मॅग्निट्यूड मायनस आहे प्लस आहे. ठीक आहे,
पण याच्यावर जेवढे टर्मिनेट व्हायला त्याच्यापेक्षा जास्त याच्यापासून ओरिजिनेट झाले पाहिजे. मग याच्यापासून किती ओरिजिनेट व्हायला लागले? 1 2 3 1 2 3 4 5 6 म्हणजे अजून 2 ओरिजिनेट व्हायला पाहिजे. मग आता ह्या ज्या 2 ओरिजिनेट होणार आहेत त्या कशा दिसल्या पाहिजेत? बघा अशा दिसल्या पाहिजे तिकडं, म्हणजे हे अशा ओरिजिनेट झाले पाहिजे तिकडं, आणि इकडं अशी ओरिजिनेट झाली पाहिजे. ठीक आहे, अशी निघाली पाहिजे याच्यासारखी, अशी इकडं, आणि हे असं इकडं. म्हणजे ज्यावेळेस दुरून बघू आपण, ज्यावेळेस आपण दुरून बघू त्यावेळेस काय होईल? त्यावेळेस हे इकडे निघाले, हे इकडे निघाले, हे इकडे निघाले, हे इकडे निघाले, म्हणजे 4 सिमेट्रिक निघायला लागले. एक अपवर्ड, एक डाऊनवर्ड, एक इकडं अपवर्ड, एक इकडं डाऊनवर्ड, असे 4 सिमेट्रिक दिसलं पाहिजे आपल्याला. म्हणून याला काय म्हणायचं? नियर अँड फार फील्ड. नियर अँड फार फील्ड. हे नियर फील्ड मध्ये हे असं दिसलं पाहिजे, आणि ज्यावेळेस दुरून बघू आपण त्यावेळेस काय दिसलं पाहिजे? हे हाच पिक्चर कसा दिसला पाहिजे? एक वर इकडे निघाली, एक इकडे निघाली, एक इकडे निघाली, एक इकडे निघाली, हे झाले फार फील्ड. हे फार फील्ड मध्ये असं दिसेल, फार फील्ड मध्ये हे असं दिसेल, आणि नियर फील्ड मध्ये सगळं पिक्चर क्लिअर दिसेल. नियर फील्ड मध्ये बघितलं आपण याच्यावरून 4 ओरिजिन व्हायला लागले, त्याच्यावर 4 जायला लागले, आणि ह्या 2 ज्या आहेत त्या निगेटिव्ह चार्जकडे, या निगेटिव्ह चार्जने अट्रॅक्ट केल्या, आणि नंतर त्या दूर जायला लागल्या. नंतर हे पॉझिटिव्ह चार्ज इकडं ओरिजिनेट व्हायला लागले 2, आणि इकडं 2, कारण नेट चार्ज किती असेल? 2q - q. हे 2q - q किती झाला? q नेट चार्ज. हा नेट चार्ज किती यायला काय? q यायला लागले. मग हे q, हे प्लस q समजा थोडक्यात. हे फार फील्ड मध्ये असं दिसायला पाहिजे, नियर फील्ड मध्ये हे असं दिसेल. क्लिअर आहे? ओके, चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, तर आजच्यासाठी एवढं डिस्कशन पुरेसं आहे. आज पहिलंच लेक्चर आहे बऱ्याच दिवसानंतर, तर पाऊण तासाचा व्हिडिओ आहे. तर व्यवस्थित बघा, लिहून घ्या, आणि काहीही अडचण असेल तर विचारायला लाजू नका, घाबरू नका, आणि अभ्यास करायला मात्र कमी पडू नका. ठीक आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, तर एकदम मन लावून व्यवस्थित अभ्यास करा. अजून वेळ भरपूर आहे, भरपूर वेळ आहे. अजूनही तुम्ही जर मन लावून अभ्यास केला तर व्यवस्थित प्रिपरेशन होऊ शकता, आणि बोर्डला आणि नीटला चांगले मार्क पडू शकतात. चांगल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो, अजूनही लागू शकतो, अजूनही वेळ गेलेली नाही. ठीक आहे, तर अभ्यास करत राहा. काही अडचण आली तर विचारत राहा. ऑल द बेस्ट. ठीक आहे.